मंडल रेल प्रबंधक नागपूर श्री मनीष अग्रवाल यांच्या हस्ते आरपीएफ धामणगाव येथे कार्यरत असणारे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश वाघमारे यांना नागपूर येथे जीवन रक्षण गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आले। दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर येथील कार्यक्रमामध्ये रमेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला। नगद 1000 रुपये व प्रशस्तीपत्र देऊन रमेश वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले आहे। गेल्या काही महिन्याआधी दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी ट्रेन क्रमांक 12106 विदर्भ एक्सप्रेस धामणगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली असता स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती। एक महिला प्रवासी आपल्या कुटुंबासह रेल्वेच्या डब्यात चढत असताना ट्रेन सुरू झाली आणि तिचे डब्यात चढतेवेळी महिलेचा हात सुटला व ती महिला प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या गॅपमध्ये फसली। परंतु त्यावेळी ड्युटीवर असणारे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश वाघमारे यांचे लक्ष जाताच ते धावतच गेले व त्यांनी त्या महिला प्रवाशाला गॅपमधून सुरक्षितरित्या बाहेर काढले व त्या महिलेला आवश्यक मदत केली। सदर महिला चानुबाई उत्तम चव्हाण वय वर्ष 50 राहणार महेशनगर दिग्रस तालुका दारव्हा असे प्रवासी महिलेचे नाव होते। त्या महिलेकडे जनरल डब्याची तिकीट होती। घाबरलेल्या त्या महिलेला हिम्मत देऊन गाडी थांबवून त्या महिलेला तिच्या कुटुंबाच्या जवळ सुखरूपरित्या दिले। तेव्हा घाबरलेल्या त्या महिलेने व तिच्या कुटुंबाने रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश वाघमारे यांचे आभार मानले। सहाय्यक उपनिरीक्षक रमेश वाघमारे यांच्या वेळेवरच सतर्कता दाखविल्याने एका महिला प्रवाशाचा जीव वाचला होता। तेव्हा त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना जीवन रक्षण गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे। कार्यक्रमावेळी आरपीएफचे वरिष्ठ कमांडेंट श्री मनोज कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शहरात सर्वत्र आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश वाघमारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।